खरीप हंगाम 2023-24ची सुधारित आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यातील 8,496 गावात एकूण 47.42 एवढी सरासरी आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे मराठवाड्यावर 100% दुष्काळ असल्याची आकडेवारीवरून समोर आली आहे. याबाबत अंतिम आणीबाणी 15 डिसेंबर रोजी घोषित करण्यात आली आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये पेरण्या देखील लांबल्या. जुलै महिन्यात झालेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या व तसेच जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी पिकाचे नुकसान झाले, तर ऑगस्ट महिन्यात पावसाचा बराच काळ खंड पडल्यामुळे पिकाचीही वाढ खुंटली. त्यामुळे पिकाच्या उत्पादनतेवर मोठा परिणाम झाला. अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामुळे उत्पन्नात घट झाली आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे 31 ऑक्टोबर रोजी खरीप हंगामाच्या पिकाची सुधारित आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. या आणीबाणीनंतर 15 डिसेंबर रोजी अंतिम आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अंतिम आणीबाणी घोषित झालेल्या जिल्ह्यातील गावाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. छत्रपती संभाजीनगर 1,356, धाराशिव 719, तर बीड 1,397 व तसेच परभणी 832, तर नांदेड 1,562, जालना 971, तर लातूर 952 व तसेच हिंगोली 707 गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. यावरून आपणास असे निदर्शनास येते की मराठवाड्यात 50 पैशापेक्षा कमी आणीबाणी घोषित झाल्यामुळे 100% मराठवाड्यावर दुष्काळाचे निकष लागू होणार आहेत.